अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. देवानां बहुयज्ञ साधन शुभं, देवैः सदा भूषितम्. आद्यं वै शिवपीठमिड्यमखिलं, श्रेष्ठं ह्यलङ्कापुरं. तत्रारूढमहामुनीन्द्रसफलं, ध्यानं समासादितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. श्रीसन्तज्ञानेश्वरम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज धुलीवंदन, काल होली पौर्णिमा आपण सगळ्यांनी आनंदात साजरी केलेली आहे आणि त्याच्या मागचा उद्देशही आपण चांगल्या प्रकारे समजून घेतला की आपल्यातलं जे जे काही दुष्ट विचार असतील, मनातलं काही वाईट असेल, एकमेकांबद्दलचे काही चुकून ग्रह केलेले असतील आणि आपल्यामध्ये जे काही दोष उरलेले असतील, तर ते सगळे आपण त्या होळीमध्ये सगळे हे करून टाकले, जाळून टाकले. म्हणजे खऱ्या अर्थानं ते नष्ट व्हायला पाहिजेल आहेत, पण असं म्हणलं म्हणून काही एका दिवसात सगळे दोष काही होत नाहीत. हळूहळू आपण त्याच्यावर हे करायचं, म्हणजे नियंत्रण आणायचं. हेच आता आपल्याला करता येईल. आणि आज धुलीवंदन. उत्तर प्रदेशात जास्त करून रंग खेळतात. आपण रंगपंचमीला रंग खेळत असतो, पण एक आनंदोत्सव साजरा करतात. सगळ्या संतांनी जी होळी आणि धुलीवंदनची चित्र हे केलेली आहेत, बघीन मी, जमलं तर संध्याकाळी टाकेन आपल्या ग्रुपवर. पण सगळ्यांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा. हा महिना तसा आता आनंदाचा आणि सगळ्यांना उत्साहवर्धकच असतो. पण इकडे ग्रीष्म नाही तरी पण उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण त्याचाही सामना करत म्हणूया किंवा तेही सहन करत आपल्याला आता चांगदेव पासष्टीचा आस्वाद घेतो आहोत. काल 53वी ओवी झाली होती. आता मी तू या उपाधी, ग्रासुनी भेटी नुसधी, ते भोगिली अनुवादी घोळ घोळू. ते अनुवादीचा अर्थ संवाद रूपाने असा घेतलेला होता आणि पुन्हा पुन्हा आपण त्याचा अनुभव घेत आहोत. तो अनुभव किंवा ती अनुभूती ही स्वतः ज्ञानदेवांनी भोगलेली आहे आणि चांगदेवांना ते सांगतायत की तूही याचा अनुभव घे. म्हणजे दोघांच्या भेटीचं स्वरूप कसं आहे, आता खूप आपण त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. आता 54वी ओवी बघूयात. 10-11 ओव्या राहिल्यात. आपल्याला पुढच्या आठवड्यात जर झालं पूर्ण तर त्याच्यावर थोडं चिंतन करता येईल. रुचतील 54वी ओवी बघा. सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांना सादर वंदन. श्रोते, त्याचप्रमाणे अभ्यासक, भक्त या सगळ्यांना मनापासून वंदन करते. जे काही मला समजले मी समजून घेण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्यामध्ये काही अभ्यासक असतील, कोणाला काही बोलायचं असेल तर नंतर तुम्ही पण त्याच्यावर सांगत जा थोडंसं. असं मला वाटतं की आता अगदीच आपला संवाद मिटल्यासारखं झालेला आहे. तर सगळ्यांनी तसं करू नका. कालही मी म्हटलं होतं की आपण एवढं पारायण करतो आहोत. आता आज मी लिहायची राहून गेले, पण आता गृहीत धरले की आपण रोज पुढे पुढे जात राहणार आहोत. आणि जर समजा तसं अडचणीचं वाटत असेल तर कधीही तुम्ही कळवा की आम्हाला आता हा प्रकार नको आहे, आपण आपल्या मनानं सगळे पाहिजेत ते अध्याय वाचत राहूया. तरी तसंही केलं तरी चालेल. आता 54मध्ये काय म्हणतायत बघा ज्ञानदेव. रुचतियाचे निमिसे, रुचिते जेवी जे जैसे, कादर्पण व्याजे दिसे देखते जेवी. आता जेवी शब्द त्यांना फार आवडतोय बरं का. सोप्पा आहे अगदी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. तर रुचती याचे निमिसे,
रुचती याचे म्हणजे जेवणाऱ्याचे, ज्याला रुची लागते. म्हणजे जेवताना आपण सगळ्या चवीचा अभ्यास करत असतो, चवीचा आनंद घेत असतो. आणि जे चविष्ट पदार्थ आहेत त्या पदार्थांच्या रुचीते म्हणजे चवीने तो अनुभव घेत असतो. म्हणजे चविष्ट पदार्थांच्या चवीचं आपण सगळा आनंद घेत असतो, किंवा त्या चवीलाच चेतना मिळत असते, प्रेरणा मिळत असते. चवच जेवणाऱ्याच्या चवीला जेववू लागते असं काहींनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या पदार्थाची चवच आपल्याला ती सगळं तो अनुभव देत असते. आणि जेवणाऱ्याला जेवणाच्या अन्नाच्या निमित्तानं हा स्वाद किंवा ती जी चव आहे ती पसंत पडली तर ती चवच आपल्याला जेवणाऱ्याला जेववू लागते. आपल्याला काही कळत नाही, पण त्या चवीमुळेच आपण ते पुढे 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 आनंद घेत असतो, भोजनाचा आनंद घेत असतो. जेवढे पदार्थ असतील तेवढ्या पदार्थांचा आनंद घेत असतो. हा एक दृष्टांत दिला चवीचा आणि अन्नपदार्थांचा. आणि दुसरा त्याच ओवीमध्ये सांगतात की का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. जेवी म्हणजे पुन्हा ज्याप्रमाणे, बरं का, नाही तिथे जेवी म्हणजे जेवणाचा संदर्भ आहे म्हणून खाली पुन्हा जेवी म्हणजे जेवण घ्याल, तर तसं नाही. आता दर्पण म्हणजे आरसा, तसं आरशाच्या व्याज म्हणजे निमित्त. आरशाच्या निमित्तानं काय करतो? दिसे म्हणजे पाहतो. म्हणजे आरशाच्या निमित्तानं त्यात पाहणारा आपणाला पाहतो. आपणच आपल्याला पाहतो, दुसरं कोणी पाहतं का हो? नाही. आता त्याच्यावर खूप आपल्याला चिंतन करण्यासारखं आहे. जसं जेवणारा जो आहे त्या चविष्ट पदार्थांच्या बाबतीत जी चव आहे ती चवच जेवणाऱ्याच्या चवीला जेववू घालते किंवा जेवू लागतो. आपण जेवण त्याचा अनुभव घेतो. म्हणजे चवदार पदार्थांच्या निमित्तानं चव घेणारा मनुष्य त्या पदार्थाचं सेवन करत असतो. म्हणजे ती रुचीचा उपभोग घेते आणि आरशाच्या निमित्तानं पाहणाराच आपल्याला पाहत असतो. असे 2 दृष्टांत दिलेले आहेत. आरशाचा तर 3-4 वेळा आले, म्हणजे बऱ्याच वेळेला आलेला आहे. आता आपल्याला समजला पण आहे. आता त्याच्यावर थोडंसं पुन्हा अजून चिंतन असं करायचं की जेव्हा आपण सोप्या आणि साध्या दृष्टांतांनी ज्ञानदेव आत्मदर्शनाचा किंवा आत्मभेटीचा जो विषय आहे किंवा आत्मभेट जी आहे त्याचं स्वरूप जे आहे ते समजावून सांगतात. आता इतक्या 54 ओव्या झाल्या, ही 54वी ओवी चाललेली. पण व्यवहारातलं जरा उदाहरण दिलं की आपणही चांगदेवांचेच प्रतिनिधी आहेत की नाही. त्यामुळे आपल्याला रोजच्या जीवनातलं उदाहरण असलं की आपल्याला बरोबर ते पटतं. तसं ते सांगतात की जेवत असताना काय होतं. आता कालचा सणाचा पदार्थ, सणाचं ताट डोळ्यासमोर आणा, किती पुरणपोळी छान असेल, ती भाजी, पापड, कुरडई, काही जणांकडे अगदी भज्याचा आस्वाद घेतला असेल. आता पोळीबरोबर काय खायचं, तर काही जण त्याला ती शेक करतात, म्हणजे आमटी करतात, ज्याला कटाची आमटी म्हणतो आम्ही. कुणी सार म्हणतं, कुणी त्याला गुळवणीबरोबर, जर गोडीला कमी असेल तर काहींना फक्त तुपाबरोबर आवडते, कुणाला दुधाबरोबर आवडते. म्हणजे एक पुरणपोळीचा आस्वादसुद्धा आपण किती प्रकारे प्रत्येकाने. आता थोडे दिवसांनी जेव्हा आंबे सुरू होतील तेव्हा आमरसाबरोबर सुद्धा त्या पुरणपोळीचा आस्वाद घेतात. कोकणात लोकांना ती फार आवड आहे. पहिल्यांदा आम्हाला जरा कसतरी वाटलं होतं की आमरस आणि भात कसा काय खायचा, पण ते लोक तो आनंदानं खातात. म्हणजे त्या चवीचा जो आनंद आहे तो ती चवच आपल्याला देत असते. म्हणजे आपण त्या चवीचा आस्वाद घेत असतो आणि चवच घेऊन आपण जेवत असतो प्रत्येक पक्वांना. आता काहींना भजी, काहींनी अगदी जो चमचमीत खाणारा असेल, रजोगुणी असेल, त्यानं पटकन पहिलं भजं खाल्लं असेल. ज्याला कोणाला तरी चटणी, कोशिंबीर तो प्रकार आवडतो त्यांनी ते खाल्लं असेल. ज्याला एखादी आवडीची भाजी असेल, बटाट्याची असेल, जी कुठली असेल ती त्यानं पटकन ती भाजी खाल्ली असेल. किंवा एखादा वरण भाताने सुरुवात करतो. म्हणजे प्रत्येकाची चव आवडीची वेगळी असते आणि तो त्या चवीनंच खात असतो.
पण ती चव जी आहे ती त्या पदार्थात आहे, आपल्या जिभेमध्ये आहे का हो चव? जिभेला त्याचं ज्ञान होत असतं, रसनेंद्रियाला त्याचं ज्ञान होत असतं. म्हणजे चव त्या पदार्थात नसून जो जेवणारा चव घेणारा आहे त्याच्यात आहे असं आपल्याला वाटतं. आणि चव घेणारे इंद्रिय म्हणजेच आपलं रसनेंद्रिय अर्थात जीभ असते. मग चव जर पदार्थात नसेल तर जिभेत आहे असं आपण कसं काय म्हणतो हो? एखाद दिवशी चुकून मीठ घालायचंच राहिलं तर ती राजाच्या राणीची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. नेहमीच राजा राणींच्या अशा गोष्टी आपल्याला ऐकवल्या जातात की अनेक राण्या असतात आणि त्यातली एक राणी असते, तर ती कशी ती राजाची प्रिय, ती नावडती असते. आणि का नावडती झाली तर सगळ्या राण्यांचं राजा कौतुक करायचं. आणि मग त्या राणीनं एक दिवशी जेवणामध्ये मीठच घातलं नाही कशामध्ये. मग त्या राजाला अन्नाला कशाला चव लागेना. मिठाशिवाय अन्न होऊ शकत नाही, पदार्थ होऊ शकत नाही. म्हणून ती म्हण पडली, नावडतीचं मीठ आळणी. तर ती प्रत्येक गोष्टीला चव ही आपल्या जिभेला कळते, पण जीभ आणत नसते. चव त्या पदार्थातच असते. म्हणजे तो पदार्थ इंद्रियांचा विषय नाही, तर पदार्थांची चव किंवा गोडी आपली जी जीभ आहे, रसना आहे, त्या इंद्रियांचा विषय होते. आणि जीभच चव घेते. म्हणजे जिभेत चव घेण्याची शक्ती आली कुठून? जसं डोळ्याला बघण्याची दृष्टी आली कुठून? कानाला ऐकण्याची शक्ती आली कुठून? घ्राणेंद्रियाला सुगंध दुर्गंध घेण्याची शक्ती आली कुठून? त्वगिंद्रियाला स्पर्श करण्याची शक्ती आली कुठून? आता हेच सगळे अवयव किंवा ही सगळी इंद्रिय मृत माणसाच्या देहात पण असतात की नाही. पण त्या जिभेवर तोच गोड पदार्थ ठेवला तर त्याची जीभ चव घेते का हो? म्हणजे जीभ काही त्या चवीचं हे करणारं म्हणजे आस्वाद घेणारं खरं हे नाही आहे. त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, जे आत्मतत्व आहे आपल्यामध्ये, ते महत्त्वाचं आहे. ते जेव्हा कार्य करायला प्रेरणा देते प्रत्येकाला, जसं भयात इंद्रश्च अग्निश्च सगळं म्हणलेलं आहे. म्हणजे भयामुळं सगळे हे इंद्र अग्नी सगळे देवसुद्धा या परमात्म्याच्या भयामुळं सगळं करत असतात किंवा त्याच्या प्रेरणेनं करत असतात. सूर्यसुद्धा तळपतो कोणामुळं? परमात्म्यामुळं. चंद्रसुद्धा शीतल प्रकाश देतो, शीतलता देतो, मनाला आल्हाद देतो, तो कोणामुळं? परमात्म्यामुळं देतो. तसं ह्या आपल्या देहामध्ये जर हे चैतन्यच नसेल, आत्मतत्वच नसेल, ते ह्या जिभेनं तरी सगळे आस्वाद घेता येतील का? घेता येणार नाहीत. म्हणजे इंद्रियाला जो विषय आहे तो कसा कळतो? तर ही ज्ञानशक्ती सगळी आत्म्यामध्ये आहे. आणि आपण जगातील सगळे विषय आपल्याला त्याच्यामुळं कळतात. त्या विषयांमध्ये जर ती शक्ती असती तर ते विषय आपल्याला मीच होऊन बसलं आहे असं वाटलं असतं की ती शक्ती तशी आपल्यामध्ये आली असती. पण इंद्रियाशिवाय हे जाणता आलं असतं. इंद्रियांनाही आत्म्याशिवाय ते विषय जाणता येणारच नाही. आता हाच विषय ज्ञानदेव आणि सांगदेव भेटीचा चाललेला आहे. ही भेट कशी आहे? रोज तेच सांगतोय आपण की देह मन बुद्धी यांना बाजूला सारून ही आत्म्यानं आत्म्याची भेट होत आहे. आणि ज्ञानोबांचा आत्मा आणि चांगदेवांचा आत्मा हे दोन नाहीत, पुन्हा पुन्हा आपल्या मनावर टसवत आहेत. याचा अर्थ ही द्वैतातली भेट नाही, ही अद्वैताची समरसतेची स्थिती आहे. आणि प्रकृतीगत आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जे विचार आहेत ते बाजूला सारून भेट घेणं हे अतिशय अवघड आहे. आपण बघा लगेच भेटलो की काय म्हणतो, कसं काय बरं चाललं आहे का तुमचं? तुमचे जे कार्यक्रम आहेत ते व्यवस्थित होत आहेत, रोज क्लासेस चालू आहेत. म्हणजे आपण भेटलो की आपले विषय सुरू करतो. पण इथे आत्म्याच्या बाबतीत ते विषय कुठे मध्ये आडतच नाहीत किंवा आणायचेच नाहीत. जसं आता रुचीचं उदाहरण सांगितलं की रुची घेणारा आणि रुची घेण्याचा आनंद घेणारा आपण हे आपल्याच ठिकाणी दोन्ही असतो. घेणाराही आपण असतो, आनंद घेणाराही आपण असतो. त्या पदार्थात चव नाही, पदार्थ केवळ निमित्त असतो. ती चव आत्मदर्शनी सत्पुरुष आपणच आपल्या ठिकाणी भोगत असतो. आपणच आपल्या ठिकाणी भोगत असतो. तशी तुझी आणि माझी भेट
ही प्रकृतीच्या निमित्तानं मीच माझी आणि तूच तुझी भेट घेऊन आनंद उपभोगत आहोत. जरी मी तुला भेटतोय किंवा तू मला भेटतोय ही संकल्पना असली तरी ते म्हणतात की मीच माझ्या ठिकाणी आहे, तूच तुझ्या ठिकाणी आहेस, तूच तुला भेटत आहेस, मीच मला भेटत आहे आणि मीही माझा आनंद माझ्या ठिकाणी भोगतो आणि तूही तुझ्या ठिकाणी आनंद भोगत आहेस. म्हणजे आत्मानंद का म्हटले की दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे हा आनंद. हा आनंद स्वतःच्याच ठिकाणी स्वतःच्याच हातात आहे. म्हणून ते एक पंत महाराज बाळेकुंद्रीकर होते, तर ते आपल्या भजनात सांगतात बघा. काय सांगतात? काय ह्या सगळ्यांनी तो अनुभव घेतला. अजून आपल्याला तो अनुभव कधीतरी आपल्याला आयुष्यात असा एक क्षणभर येतो बरं का अनुभव, की तेव्हा फक्त आपणच आपले असतो आणि काहीही आपला आनंद कुणावरही अवलंबून नसतो, आपल्याच स्वतःच्याच ठिकाणी असतो. माझ्या स्वरूपी मीच रमतो, माझ्या स्वरूपी मीच रमतो, विश्व होऊनी मीची विलसतो, विश्व होऊनी मीची विलसतो, जीव शिव जगरूप मीची धरिले, जीव शिव जगरूप मीची धरिले, सर्वही होऊनी स्वरूपी बसतो, सर्वही होऊनी स्वरूपी बसतो, विश्व होऊनी मीची विलसतो, बंध मोक्षाची फिटली भ्रांती, बंध मोक्षाची फिटली भ्रांती, विश्वासः ब्रह्मानंदी नटतो, विश्वासः ब्रह्मानंदी नटतो, विश्व होऊनी मीच विलसितो, दत्तची बाल मुकुंद सिद्धांत, ते स्वतःचं नाव त्याच्यात त्यांनी, दत्तची बाल मुकुंद सिद्धांत, प्रेमानंदे सदा डुलतो, प्रेमानंदे सदा डुलतो, विश्व होऊनी मीची विलसतो, विश्व होऊनी मीची विलसतो, मीच माझ्या आत्मस्वरूपात रमतो आणि विश्वात सुद्धा मीच विश्व होऊन विलसत असतो. वेगळा कोणी नाही आहे. तो आत्मा परमात्मा सगळं आपणच आहोत. जगाचं जीवरूप शिवरूप मीच आहे. ते आत्मस्वरूपाने धारण केलेलं आहे आणि या विश्वातली सगळी स्वरूपं ही मीच होऊन बसलो आहे. म्हणजे ते गवताचं पातंसुद्धा मीच आहे, ते मुंगी पण मीच आहे, कासवही मीच आहे, हत्ती मीच आहे, जे जे काही आहे या जगामध्ये सगळी वृक्ष आहेत, वेली आहेत, फुलं आहेत, सगळं काही मीच आहे. आणि म्हणून ही बंधमोक्षाची भ्रांती फिटून मीच विश्वासह ब्रह्मानंदामध्ये नटून असतो. बालमुकुंद रूपाने तो भगवान दत्तच प्रेमानंदाने सिद्ध होऊन डुलत असतो. ज्ञानाचे कवाड उघडले विश्वशेखा, आत्मरवी शोभे देखा, आम्ही मुक्त तुम्ही मुक्त, बद्धभाव टाका गरजे दत्त नाम डंका, गरजे दत्त नाम डंका. ज्यांची दत्तावर जास्त श्रद्धा आहे ते दत्ताची भजनं गात असतात, पण सगळ्यामध्येच आत्मतत्व मानलेलं आहे. आपण प्रत्येकाने जी अशी रस्सीखेच चाललेली आहे ना, आमचा संप्रदाय चांगला, हे सगळं आता विसरायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतायत की मी आत्मा आणि तू ही आत्मा एकमेकांना आपल्या ठिकाणी भेटतात आणि आत्मा एकच असल्यामुळं तुझ्या निमित्तानं मीच मला भेटतो आणि माझ्या निमित्तानं तूच तुला भेटतोस. कारण दोघांमध्ये वेगळा नाही आहे ना आत्मा. का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी, जे आता सांगितले ते की दर्पणाच्या आरशाच्या निमित्तानं, मिशे म्हणजे निमित्तानं मीच मला भेटत असतो. आपणच आपल्याला पाहतो की नाही. पूर्वी जेव्हा आरशाचा शोध नव्हता तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा कुणीतरी पाहिलं त्या पाण्यामध्ये आणि मग त्या आरशाचा जन्म झाला किंवा उदयाला आला. जगातील सगळ्या उपाधींचे केवळ निमित्त करून मीच मला भेटत असतो. मीच माझा आनंद म्हणजे आत्मानंद आहे, माझ्या ठिकाणी मीच भोगत असतो. असं हे जे दर्शन आहे हे अखंड आहे. आपल्यालाच आपण विसरलेलो आहे. आपणच खरं सांगू का, सगळीकडं पळतोय आनंद मिळवण्यासाठी. पण आता ते सारखे समर्थ सांगतायत, सगळे संत सांगतायत की एकांताचं सेवन करा.
आत्तासुद्धा बघा त्या प्राध्यापक डॉक्टर विजय लाडनी सांगितलं ते 18व्या अध्यायाचा दशकाचा हे करताना की आपण इतके ग्रंथ वाचतो इतके, पण खरंच मलासुद्धा तसंच वाटतं की एवढे अगदी इतके ग्रंथ आहेत ना, त्यातली एक का विना ग्रंथ कुठलाही घ्या, त्याचं सलग चिंतन जरी आपण केलं तरी त्यातली एक तरी ओवी अनुभवा. हा स्वतःला जेव्हा अनुभव येईल ना आणि आपण सगळा हा भेदभाव विसरून जाऊ ना, तेव्हा विश्व स्वधर्म सूर्ये पाहू जो जे लांछील तो तिला, ते प्रत्येकाला सगळं मिळून जाईल. आणि म्हणून ज्ञानदेव पुन्हा गाथेमध्ये म्हणतात बरं का, ज्ञानदेवांची गाथासुद्धा अभ्यास करण्याजोगी. आता आपल्याला तरी आपलं नशीब चांगलं आहे, आपण ज्ञानेश्वरी पूर्ण पार केली. आता चांगदेव 65 होत आलेली आहे आणि अमृतानुभव तसाच त्यांचा अत्यंत प्रिय आणि अत्यंत चांगला असा ग्रंथ आहे, तोही आपल्याला अनुभवायचा आहे. शिवाय अभंगांमध्ये पण ते सांगतात. तर त्यांच्या अभंगात एका म्हणतात ते, ब्रह्मजयाची हे बोधेची पावत, ते जगी शाश्वत गुरुमूर्ती. सगळं गुरूंवर त्यांचं आहे दिसतं. शब्दज्ञाने जया गुरु उपदेशिती, नाही त्यासी मुक्ती कदा काळी. संसारी तरोनी शिष्यासी तारिती, तेची मानी जेती गुरु एक. स्वतः ते मुक्त होतातच, पण शिष्याला सुद्धा मुक्त करतात. आणि हे एकमेव गुरुच हे सगळं करू शकतात. म्हणून चांगला गुरु मिळणं हे सुद्धा आपलं भाग्य असतं. कामं आणि महत्त्वाचं त्याच्यासाठी काय सोडा बघा, किती सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्यात. काम क्रोध लोभ जे का नशिवती, त्याची ओळख. काम क्रोध लोभ जे का नशिविती, त्याची ओळखी सद्गुरू जाण. त्या सद्गुरूंच्या ठिकाणी ह्यातला स्पर्शसुद्धा नाही आहे. काम कशाला म्हणतात, क्रोध कशाला म्हणतात, लोभ कशाला म्हणतात, ते त्यांच्याजवळ नाहीच. त्याची ओळखी सद्गुरू जाणत, त्याला तू सद्गुरू जाण. म्हणजे सद्गुरू म्हणजे आपल्याला कोणीतरी डोक्यावर हात ठेवून संथा काय अनुग्रह दिला आणि हे फक्त तसं नाही. आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा अशा काही अलौकिक व्यक्ती भेटतात की ज्यांना कधी काम म्हणजे कुठली कामना नाही, क्रोधाचं नाव माहिती नाही आहे आणि लोभ तर मुळीच नाही. पाहिलं आहे मी, असे काही संत आहेत किंवा काही असे गुरु आहेत की त्यांच्यापुढे ढिगाणी येतं बघा, पण ते त्याला स्पर्शसुद्धा करत नाहीत आणि पुन्हा त्यातलंच सगळ्यांना देऊन टाकतात, त्याचं प्रसाद म्हणून देतात. आता हल्ली मंदिरांच्या ठिकाणी मात्र तेच पुन्हा आलेल्या शाली रेन साड्या रेन हे रे पुन्हा विकत राहतात. खरं म्हणजे देवाला इतकं भरपूर आलेलं असतं, एक प्रसाद रूपानं जर गरिबांना ह्यांना दिलं तर काहीच हरकत नाही आहे. पण जाऊ द्या, त्याशी नाही भेद ब्रह्मी एकाकार, म्हणे ज्ञानेश्वर तोची गुरु. किती सोपं सांगितलं की त्याच्या ठिकाणी कुठलाही भेदभाव नाही आहे आणि तो ब्रह्माच्या ठिकाणी एकाकार झालेला असतो आणि तोच गुरु आहे आणि तोच गुरु आपल्याला हे सगळं मिळवून देत असतो. म्हणजे शोधायलाही फार जायची गरज नाही आहे. अशी काही अलौकिक, आता सगळे आपले देशभक्त वगैरे होऊन गेलेले, स्वातंत्र्यवीर होऊन गेलेले, त्यांनी स्वतःसाठी काय केलं हो, सगळं देशासाठी केलेलं आहे. आणि म्हणूनच सगळे संतही ते सांगतात की फक्त स्वतःचं बघू नका, आपल्याबरोबर जे कोणी समोर आहेत आजूबाजूला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपले जीवन खर्च करायला पाहिजे. आत्ता सांगितलेला अभंग म्हणजे सद्गुरूंचं, खऱ्या सद्गुरूंचं स्पष्ट शब्दात परिचय करून देणार आहे आणि ज्यांच्या बोधानंच आत्मबोधानंच ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. तेच या जगात शाश्वत गुरुमूर्ती आहे. त्यांना नमस्कार न करताच तो आपला मिळणार आहे, कारण आपण त्यांच्यासारखे व्हायचं आहे. 3 गोष्टी बघा, म्हणून भगवद्गीतेत सांगितले का नाही, कामयश क्रोधेश रजोगुण समुद्भव. हे सगळे रजोगुणातून निर्माण झालेले आहेत. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः. एक एक ओळ बघा, प्रत्येक ठिकाणची भगवद्गीता हा एवढा एक ग्रंथसुद्धा आचरणात आणायला किती किती अवघड आहे. ती नरकाची द्वार आहेत म्हटले बघा. म्हणजेच ह्या गोष्टी टाळणं किती आवश्यक आहे. आणि जे गुरु शब्दज्ञानानं फक्त आपल्या शिष्याला उपदेश करतात ते कधी मुक्ती देऊ शकणार नाहीत. तर जो संसार सागरातून स्वतः तरून जातो
आणि आपल्या शिष्यालाही तारून नेतो. तो खरा सद्गुरू आहे. काम, क्रोध, लोभ इत्यादी विकार ज्याला स्पर्शही करत नाहीत, तोच सद्गुरू आहे. आणि म्हणून तो ओळखावा. जो भेदभाव न जाणता ब्रह्मस्वरूपी एकाकार झाला, त्याला ज्ञानेश्वर महाराज सद्गुरू म्हणतात. आजच एका बघा मनाच्या श्लोकात एक जणांनी खूप छान उदाहरण सांगितलं, मला ते आवडलं. कदाचित एवढा एकच श्लोक होईल आपला, कारण अशा गोष्टी आहेत की ज्या चिंतनातनंच जास्त आपल्याला भावतात. 2 साधू असतात आणि दोघांच्या रथात बसून निघालेले असतात. पलीकडे त्यांना जायचं असतं. हल्ली आपण बघतो की 1 वे ट्रॅक असतो, म्हणजे दुसरी गाडी येऊ शकत नाही, एकेरी फक्त वाहतूक जाऊ शकते. आणि दोघंही त्या पुलावरनं मी आधी जाणार म्हणून भांडत बसतात. आता आधी मी हे असं करण्यात काय अर्थ आहे? आणि सगळी वाहतूक हे होऊन जाते आणि प्रत्येकाला अहम झालेला असतो की मी आधी आलेलो. आता कालसुद्धा पाहिलं नसतं ते रिक्षांवरनं भांडणं. आधी रिक्षेत एक मुलगी येते, मला अमक्याला जायचे, तो म्हणतो बसा 200 रुपये. दुसरी येते, ती म्हणते मी 400 देते, लगेच तिला बसवतो, हिला काढतो. म्हणजे हा जो सगळा लोभ आणि मोहाच्या बाजार आहे, ह्याच्यात कुठे ते होऊन त्या साधूंना शेवटी त्यांचा एकाचा सारथी सांगतो की महाराज आपण असं करूया का, आपण थोडंसं मागे जाऊया, म्हणजे मग ते पुढं जातील आणि आपल्याला पण सुखरूपपणे जाता येईल. ते जे सगळे लोक होते ते पाहत होते की हे 2 साधू आहेत आणि साधूंमध्ये एवढी अहंता, एवढा गर्विष्ठपणा. तर त्यांनी त्या दोन्ही साधू किती गर्विष्ठ आहेत हेच त्यांच्यावर शिक्का मारला. आणि एक सारथी मात्र विनयशील आहे, म्हणजे तो सारथी असूनसुद्धा त्याच्या ठिकाणी नम्रता होती. हो, काहीतरी माघार घ्यायची बुद्धी होती. मी पण हा सोडून दिला होता त्याने, म्हणून ते दोघंजण शेवटी जाऊ शकले. आता इथं संत एकनाथ महाराजसुद्धा सद्गुरूंचा महिमा किती ठिकाणी सांगतात. हो, ओतप्रोत आत्मा स्वरूप जयासी, तयासी द्वंद्वासी भेटी कैची. ओतप्रोत त्यांचा आत्मस्वरूप जे आहे ते ज्याच्या ठिकाणी ओतप्रोत अगदी नखशिखांत भरलेलं आहे सगळं, आणि मग त्याच्या मनामध्ये द्वैतच नाही. आत्मस्थिती भाव सर्व जगी दिसे ब्रह्मरूप जासी, उपमतयासी काय देऊ. किती उदाहरण आहे तो संतांच्या एकनाथांच्या आयुष्यात. इकडं भजन कीर्तन चाललेलं आहे, चोर येत आहेत, देवघरात जात आहेत, चांदीची भांडी घेत आहेत, त्यांचे सगळे उपकरणी घेत आहेत आणि आपल्या पिशवीत भरतायत. तर त्यांची दृष्टीच गेली, तर तिथेच लोळत रात्रभर झोपले. पहाट झाल्यानंतर हे उठलेले आहेत, त्यांचं कीर्तन संपलं, लोक झोपले, जिथल्या तिथं गेले कुडी, आणि उठून बघतायत तर अरेच्छा हे इथं जरा म्हणे तुम्हाला उपाशी राहायची वेळ आली का, इथं काही झोपायला मिळालं नाही का. आणि देवाला म्हणतात अरे त्यांना लवकर हे करा. तर ते म्हणतात आम्हाला दिसतच नाही. आणि त्यांना शरण आलेले. म्हणजे सर्वाभूती परमेश्वर आत्मरूप हे बघण्याची दृष्टी, ते शांतीब्रह्मच त्यांना हे नाव मिळालेलं आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्यामुळे त्यांना उपमा कशाची द्यायची, ते स्वतःच म्हणतायत गुरूंना. काय देऊ जगी नसे त्या समान, स्वयंप्रकाशमान सद्गुरू राजा. सद्गुरू हा स्वयंप्रकाश आहे. सद्गुरू राजाने केली मज कृपा, ब्रह्मानंद सोपा केला मज. त्यांना असे गुरुजी भेटलेले होते ना, तर त्यांनी सुद्धा त्यांच्यावर खूप कृपा केलेली आहे. आणि असे सद्गुरू हे आत्मस्वरूपानं ओतप्रत भरलेले असतात. त्यांच्या जगातील सुखदुःखादी द्वंद्व त्यांना कधी भेटतच नाहीत, कारण त्यांनी त्याचा विचारच केलेला नसतो. त्यांच्या मनात द्वैत अद्वैत येतच नाही आणि त्याच्याही पलीकडे ते गेलेले असतात. सगळ्या जगाकडे ते ब्रह्मरूपानंच पाहत असतात आणि त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही, की त्यांना कुठली उपमा द्यावी हेच कळत नाही असं म्हणतायत. आणि म्हणून स्वयंप्रकाशी आत्म्याप्रमाणे प्रकाशमान असल्यामुळं त्यांच्या समान जगात दुसरं काहीच नाही. अशा सद्गुरुरायांनी माझ्यावर कृपा केल्यामुळं मला ब्रह्मानंद सहज सुलभ करून दिला आहे. हाच उपदेश ज्ञानदेवांनीसुद्धा चांगदेवांना करून दिला. कारण ज्ञानदेवांनी तर स्वतःच्या मोठ्या भावांनी गुरु म्हणून त्यांचं जे पद त्यांनी दिलेलं आहे, किंवा त्यांनी जे त्यांच्याकडून
शिकलेले आहेत, सगळं ज्ञान ग्रहण केलेलं आहे, उपदेश त्यांचाच त्यांना मिळालेला आहे, बाहेरच्या जगात कुठं जायची गरजच पडली नाही. आणि म्हणून ते त्या गुरुला इतकं मानतात, इतकं मानतात. 55वी ओवी म्हणून ठेवते. तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली. तैसी अप्रमेये प्रमेये भरली, तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली. रचोनी गोष्टी केली मेळीयेची, रचोनी गोष्टी केली मेळीयेची. आता बघा, आता हा जरा सिद्धांत सांगणारा अशी ही ओवी आहे की अप्रमेये प्रमेये भरली. आपण लहानपणी शिकलो बघा, भूमितीत वगैरे प्रमेय असायचं, आणि ती अप्रमेय म्हणजे दृष्टांत आणि प्रमेय म्हणजे सिद्धांत. मेळीयेचे म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची. ही कशाची आहेत प्रमेय? तर मेळीयेची म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची प्रमेय आहेत. म्हणजे बारकाईनं पाहिलं तर किंवा चांगला विचार केला तर ब्रह्म आणि ब्रह्मस्वरूप, आत्मा आणि आत्मस्वरूप याचं तुला ज्ञान होण्यासाठी ही जी अप्रमेय म्हणजे हे जे सगळे दृष्टांत सांगतोय आत्तापर्यंत तुझ्या चिंतनासाठी मांडले आहेत, त्याचं स्वरूप दृष्टांताचं न होता सिद्धांत रूपानं मांडले आहेत. आपण आपल्याला दृष्टांत म्हणतोय, पण तेच खरे सिद्धांत आहेत असं त्यांना म्हणायचे. आणि आत्मरूप अधिष्ठानाचं लक्षण समजण्यासाठी या पत्रात भरगच्च असे दृष्टांत दिलेले. त्यामुळं त्यातील अक्षरं ही मौन धरण्यास भाग पडतील, म्हणून त्यांनी म्हणलं की मौनाची अक्षरे भरली. कधी कधी मौनाची भाषाच आता मला तर रोज वाटायला लागले की खरंच कुठला वेळ काढावा मौनासाठी. पहाटे उठल्यानंतर अगदी 12, 1, 2पर्यंत अगदी मौनच धरावं, पण मध्येच मंदिरात जायचं असतं, आरती करायची असते, तिथं ते मौन कसं राहणार? म्हणजे असा वेळ असं शोधला पाहिजे आपण की मौनाची भाषा ही, म्हणून ते म्हणतायत की मौनाची अक्षरे भली. ती भली आहेत म्हणजे तुझ्या हितासाठी आहेत, चांगली आहेत. थोडा वेळ का होईना, म्हणून जेवताना तरी मौन धरावं म्हणतात बघा. जनी भोजनी, आणि मनातल्या मनात नाव घ्यायचे फक्त. नाम वाचे व दावे अति आदरे, किंवा मोठ्यांना म्हणा असंही समर्थ सांगतात. मग आता हे जीव ब्रह्म ऐक्यानिमित्त आत्मविषयक ब्रह्मविषयक असे अनेक ओव्या किंवा अनेक दृष्टांत दिलेले आहेत, आणि याच्याविषयी सगळं ज्ञानदेवांनी विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसलं आहे किंवा काय काय, हे पहिल्यांदा थोडा 1-2 मिनिट वेळ बोलण्यात गेलेला आहे. तर आपण समजून घेऊया, पुन्हा एकदम वेळ संपते. तर चांगदेव 65 हे 65 ओव्यांचं चांगदेवांना लिहिलेलं पत्रोत्तर आहे. त्यांचं कोरच पत्र होतं, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आणि त्याला उत्तर म्हणून ह्या 65 ओव्या पाठवलेल्या. पण हे पत्रोत्तर ग्रंथरूपानं अमर झालेलं आहे. या ग्रंथाच्या वाचनानं, श्रवणानं किंवा समजून घेतल्यानं मिळणारा अद्वैताचा आनंदही अमरच आहे. किती भाग्यवान आहे बघा आपण. आपल्याला बुद्धी झाली की चला सगळे तुम्ही म्हणे आधी चांगदेव 65 घ्या. मला सारखं वाटत होतं अमृतानुभव घ्यावं, कारण आम्ही एकदा चांगदेव 65 शिकवली होती. पण जास्त तुम्हाला ती प्रेरणा होती सगळ्यांना, म्हणून तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि या ग्रंथात मांडलेले हे सगळे आत्मरूपासंबंधीचे सिद्धांत, त्रिपुटीच्या पलीकडं जाणं, दर्पणाचे सिद्धांत, त्या मिठाच्या जलाचे, तसे सगळे जे जे दृष्टांत आहेत हे सगळे उपयुक्त आहेत. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्री कृष्ण जय तू ज्ञानेश्वर।